सांगली येथील विजयनगर परिसरातील अष्टविनायक नगरमध्ये बंद घराचा कडी-कोयंडा उचकटून चोरट्याने 13 तोळे सोन्याच्या दागिन्यांसह 1.5 लाखांची रोकड असा एकूण 6 लाखांचा मुद्देमाल लंपास केला. गुरुवारी सकाळी ही चोरी उघडकीस आली. या प्रकरणी संजयनगर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दगडू पांडुरंग सरगर वय वर्ष 51 यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दगडू सरगर यांचे अष्टविनायक नगर गल्ली क्रमांक 3 मध्ये घर आहे. ते हमालीचा व्यवसाय करतात. बुधवारी सकाळी 7 वाजता घराला कुलूप लावून ते बाहेर गेले होते. त्यावेळी चोरट्याने पाळत ठेवून त्यांच्या घराचा कडी-कोयंडा उचकटला. चोरट्याने कपाटातील 1.5 लाखांच्या रोकडसह 25 ग्रॅमचे मंगळसूत्र, 5 ग्रॅम वजनाच्या 8 अंगठ्या, 21 ग्रॅमचा लक्ष्मीहार, 11 ग्रॅमची चेन, 10 ग्रॅमचा नेकलेस, 7 ग्रॅमची कर्णफुले, 5 ग्रॅमची बोरमाळ, 5 ग्रॅमची साखळी, 5 ग्रॅमचा सोन्याचा वेल, 4 ग्रॅम वजनाची ठुशी, 2 ग्रॅम वजनाच्या 2 अंगठ्या, 1 ग्रॅमचा बदाम आणि 350 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने असा एकूण 6 लाखांचा मुद्देमाल लंपास केला. सरगर हे गुरुवारी सकाळी घरी परतले. त्यावेळी त्यांना चोरीचा हा प्रकार निदर्शनास आला. त्यांनी तातडीने संजयनगर पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून अज्ञाताविरोधात गुन्हा नोंदवला. सराईत चोरट्याने पाळत ठेवून ही चोरी केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. अधिक तपास सुरू आहे.